गायक मंडळींनी आता ही चाल तुमच्या थोडीशी कानामध्ये रुजलेली आहे. बाजार मोठा लवकर धाटा मथुरेच्या हाटा तुम्ही निघा निघा. ही तमाशातली चाल. तमाशा आणि कीर्तन एकच आहे ना, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आपला तालुका टाळकरी सुद्धा आहे आणि पायामध्ये चाळ बांधून बारीमध्ये नाचणारा तमाशा कलावंतांचा आपला तालुका आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर आपल्या तालुक्यामध्ये नारायणगावमध्ये जन्माला आल्या. वयाच्या म्हणतात 12व्या वर्षी पायामध्ये 14 किलोचे चाल बांधून नाचणारी ही पोरगी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. हे आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य आपण कधीतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या विठाबाईच्या संबंधाने एक कथा सांगितली जाते की विठाबाईच्या आई वडिलांचं तमाशा मंडळ त्या काळामध्ये होतं आणि जुन्या काळातले तमाशे वर्षभर तमाशे चालायचे. जुन्या काळामध्ये ट्रकची सुविधा नव्हती, वाहनांची सुविधा नव्हते आणि मग बैलगाडीतनं तो तमाशा कलावंतांचा प्रवास व्हायचा. एका तमाशा कलावंतांच्या 10, 15, 20 बैलगाड्या आणि त्या बैलगाडीतनं सगळं वराड म्हणतात जायचं. समजा या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम झाला, 15 किलोमीटर अंतरावरती दुसऱ्या दिवशी तमाशा असेल तर सगळं वराड त्याच्यातून जायचं. आणि एक दिवस काय झालं म्हणतात, नगर जिल्ह्यामध्ये कुठंतरी त्यांचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम झाला. 4-8 दिवसांनी पंढरपूरला कार्यक्रम त्यांचा होता वाळवंटामध्ये तमाशाचा. आणि जुन्या काळामध्ये असं म्हणतात की तिकीट बारीवरती तमाशाचे कार्यक्रम चालायचे. आता विठाबाईचं नाव विठाबाई का ठेवलं, माझ्या वाचनामध्ये आलेली गोष्ट अशी आहे की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये विठाबाईची आई बाळंत झालेली होती आणि देवाच्या कृपाशीर्वादानं मला लेकरू जन्माला आलं, कन्यारत्न प्राप्त झालं, म्हणून त्या देवावरनं आपल्या लेकीचं नाव ठेवलं आईनं विठा. ती झाली विठाई आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची झाली विठाबाई. आता ती विठाबाई म्हणतात मोठी झाली, 12, 14, 16 वर्षाचे, लग्न तिचं झालं असेल वगैरे अनेक गोष्टी, मला त्या संबंधानं बोलायचं नाही. पण तिनं तमाशाचा वेगळा फड त्या ठिकाणी निर्माण केला आणि शनी शिंगणापूरमध्ये अहमदनगर म्हणजे त्याला आता अहिल्यानगर जिल्हा म्हटलं जातं, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातल्या लोकांनी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं विठाबाईचा तमाशा म्हणतात तिकीट बारीवरती ठेवलेला होता. 20 रुपये तिकीट. हजारो लोक त्या ठिकाणी जमलेले होते. आता विठाबाईला सगळ्यांनी पाहिलेलं होतं पायामध्ये चाळ घालून नाचताना. आता 10-12 कलावंतींनी स्टेजवरती त्या ठिकाणी आल्या. गण झाली, गवळण झाली, बतावणी झाली आणि रंगमंचावरती गाणी सादर करण्यासाठी म्हणतात कलावंतींनी आल्या. लोकांचं लक्ष त्या ठिकाणी गेलं. 10, 15, 20, 22 त्या ठिकाणी नर्तकी नाचत आहे आणि याच्यामध्ये विठाबाई मात्र आपल्याला दिसत नाही. लोकांचं लक्ष किती बारीक असतं पहा. एखाद्या व्यक्तीवरती जर माणसाचं प्रेम जडलं ना, चांगल्या अर्थानं माझं वाक्य लक्षात घ्या, एखादी व्यक्ती जर माणसाच्या अंतरंगात भरली ना तर ती व्यक्तीचं बोलणं आवडतं, चालणं आवडतं, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना आवडायला लागतात. 15 कलावंतनी स्टेजवरती नाचत आहेत. विठाबाई मात्र स्टेजवरती त्या ठिकाणी दिसत नाही. लोकांनी दगड मारायला सुरुवात केली, शिटा मारायला सुरुवात केली. स्टेज त्या ठिकाणी कार्यक्रम बंद पडला आणि सगळ्या कलावंतनी नाचणाऱ्या पाठीमागे गेल्या आणि त्या ठिकाणी मॅनेजर त्या ठिकाणी आला आणि माईकवरून बोलला, बाबांनो कशासाठी गोंधळ करता? लोक म्हटले आम्ही पैसे देऊन या ठिकाणी आले, विठाबाई या ठिकाणी नाचताना दिसत नाही, विठाबाई आल्या नाही का, आमचे पैसे परत द्या, तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी बंद करा. मॅनेजरनं त्या ठिकाणी सांगितलं विठाबाई या ठिकाणी आहेत, नाचायला सुद्धा ते या ठिकाणी येणार आहेत, पण पहिली 1-2 गाणी या कलावंतनीची तुम्ही पहा. विठाबाई अनेक गाणी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे. आणि एवढा गदारोळ स्टेजवरती होत असताना पाठीमागे जर घटना काय कोणती घडली असेल, विठाबाई म्हणतात प्रेग्नंट होत्या, गरोदर अवस्थेमध्ये होत्या, त्यांना बाळंत कळा चालू झालेल्या होत्या, प्रसव वेदना, आणि त्या एवढ्या गडबडीमध्ये म्हणतात विठाबाईंनी एका गोंडस कन्येला त्या ठिकाणी जन्म दिला. कन्येला जन्म दिला. टेपाडातल्या गार पाण्यानं म्हणतात रात्री 1:15 वाजता आंघोळ केली. कपाटातलं त्या पेटीतलं हिरवं लुगडं त्या ठिकाणी काढलं, आपल्या अंगावरती चढवलं. 6-6 किलोचे दोन्ही चाळ पायामध्ये त्या ठिकाणी घातले. कपाळाला ठसठसीत कुंकू त्या ठिकाणी लावलं. नाकामध्ये नथ त्या ठिकाणी घातले. हातामध्ये हिरव्या बांगड्या त्या ठिकाणी घातल्या. डोक्यावरती पदर त्या ठिकाणी घेतला आणि 10 मिनिटापूर्वी जन्माला आलेलं बाळ त्या ठिकाणी टोपल्यामध्ये ठेवावं. रंगमंचावरती विठाबाईनं त्या ठिकाणी यावं आणि पायाची अदाकारी त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगावे. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी करावा आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा लावणी जर पेश कोणती झाली असेल तर पोटासाठी नाचते मी परवा कोणाची आणि लाज धरा पाहून जरा जनाची मनाची. लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट त्या ठिकाणी केला. गाणं संपलं. बाकीच्या नर्तिका पाठीमागे त्या ठिकाणी गेल्या. विठाबाई माईक समोर आल्या आणि एक वाक्य फक्त त्यांनी या ठिकाणी सांगितलं, सगळ्या महाराष्ट्रानं माझ्यावरती आतापर्यंत या ठिकाणी प्रेम केलं. विठाबाई म्हणून तुम्ही तमाशाला या ठिकाणी येत होता, आतापर्यंत तुम्ही विठाबाईचा तमाशा पाहिला यायचा, इथून पुढे मात्र विठा
आईचा तमाशा पाहिला या लोकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे विठ्ठला विठ्ठल अशाच प्रकारची भक्तीची वेगवेगळी उदाहरणं देत असताना वेळ आपल्याकडे या ठिकाणी कमी आहे. तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. एवढं जरी तुकाराम महाराजांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तरी तुकाराम महाराज म्हणतात सगळं काही देवाचं करा, देशाचं करा, धर्माचं करा, सगळं काही जीवनामध्ये केलं तरी लोक त्रास या ठिकाणीच द्यायचे आपल्याला सोडणार नाही. जीवनामध्ये जर दुःख आपल्याला प्राप्त होणारच असेल तर आपलं नशीब, आपलं संचित, आपलं दैव, आपलं प्रारब्ध, आपल्या कपाळामध्ये जे काही भगवंतानं लिहून ठेवलेलं आहे ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी चुकवता येत नाही. अभंगाचं तिसरं चरण वाहिला उद्वेग संचिता